हरे कृष्णा, मेक लाईफ इझी विथ कृष्णा मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कसे आहात सगळे? मस्त ना? चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज बघा, आज मी बनवणार आहे जपा बॅग। आधी पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे व्हिडिओ, पण कमेंट्स येत होत्या की आणखी डिटेलमध्ये बॅग बनवली आहे। चला तर मग इथे मी एक पेपरचा पॅटर्न कापून घेतला आहे। 5.5 बाय 10 इंच, 10 इंच लांबी आणि 5.5 इंच रुंदी। अशा प्रकारे आपण एक चौकोनी पेपरचा तुकडा फोल्ड करायचा आणि नंतर असा पानाचा गोल आकार देऊन कट करायचं। सिंपल। आधीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला ना त्यांना कळलंच असेल। आता बघा, मी इथे 4 पीस कट करून घेतले आहे आणि लाइनिंग पण विदाउट लाइनिंग पण बनवू शकता, पण बेटर फिनिशिंग साठी लाइनिंग लावून शिवा। आधी आपण बंद तयार करून घेऊ। इथे मी 15 इंच लांबी आणि 2.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली आहे आणि आपण आता त्याचा बंद तयार करून घेऊ। बघा, याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचे आहे। जर तुम्ही बिगिनर असाल ना तर तुम्ही प्रेस करून घ्याल, म्हणजे फिनिशिंग छान येईल, शिवताना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा, मी अशी फोल्ड करून घेतली आणि मी आता याच्यावरून शिलाई एका बाजूने शिलाई झाली की दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला तशी शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे पट्टीच्या दोन्ही बाजूनी एजेसवर शिलाई दिसेल, म्हणजे आपला बंध एकदम नीटली तयार होईल। इथे बघा, मी दोन्ही बाजूनी शिलाई करून घेतली। बघा किती छान फिनिशिंग आली आहे। आणि आता आपण बॅगचं मेजरमेंट बघूया। तर आपण आधी 2 पार्ट घेतले आहे, 2 पार्ट बाजूला ठेवायचे आहे आणि बघा इथे मी कशी माप टाकत आहे। मी इथे 2 पार्ट घेतले आहे। सध्या अस्तराचा कापड आणि त्यावर मेन फॅब्रिक असा उलटा ठेवलेला आहे आणि आता आपण माप टाकून घेऊया। तर बघा, इथे 1.5 इंचाचा गॅप सोडून मी खाली 4.5 इंच सरळ माप घेत आहे आणि ही लाईन आखून घेतली आहे। त्या लाईन वरून आपल्याला एक सरळ शिलाई करून घ्यायची आहे। ह्या छोट्या लाईन मी का आखल्या आहेत ते नंतर तुम्हाला शिवताना कळेलच। हे 2 पार्ट आपले बॅग मध्ये हात टाकण्यासाठी आहे आणि दुसरे 2 पार्ट बोट बाहेर काढण्यासाठी। ठीक आहे। आता आपण जी लाईन आखली होती तिथे शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही पार्टवर। याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। हे दोन्ही पार्ट आपण तयार करून घेऊया। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण व्हिडिओ स्किप केला तर समजत नाही आणि मग कमेंट येतात की आम्हाला ताई काहीच समजलं नाही। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा, आपली शिलाई ही तयार झाली आहे। आता दुसरे पार्ट आपण असेच याप्रमाणे जोडून घेऊया। इथे बघा, इथलं माप आपलं वेगळं असणार आहे। इथे मगाशीच्या प्रमाणेच 1.5 इंच वर गॅप सोडून 1.5 इंच आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं ते बोट बाहेर काढण्यासाठीचं होल असेल 1.5 इंचाचं। आपण आधीच्या पार्ट मध्ये 4.5 इंच घेतलं होतं, कारण आपल्याला बॅग मध्ये हात टाकण्यासाठी मोठं होल पाहिजे होतं, म्हणून आपण 4.5 इंच घेतलं। पण आता जे आपण शिवत आहोत ते आपण बोट बाहेर काढण्यासाठी शिवून घेत आहोत, म्हणून हे आपण छोटं घेतलं 1.5 इंचाचं। तर हे दोन्ही पार्ट आपण असे शिवून घेऊ आणि त्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। आता व्यवस्थित लक्ष द्या, आपण हे तयार केलेले पार्ट एकमेकांसोबत कसे जोडायचे आहे। आता बघा, मी जी ही लाईन आखली होती छोट्या छोट्या 2, त्या कशासाठी आखल्या होत्या, तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आपण जी शिलाई केली आहे तो भाग तेवढाच आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा, आपण आता हा मेन फॅब्रिक सरळ करून घेऊया आणि आपली आतली शिलाई न दिसता आपल्याला दोन्ही पार्ट्स कसे अटॅच करायचे आहेत ते आपण इथे मी दोन्ही पार्ट सरळ करून घेतले आहे
आणि आपण आता ते अटॅच कसे करायचे शिलाई न दिसता ते बघूया। बघा आता नीट लक्ष द्या। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला कापड ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा मी कसा ठेवला आहे आणि आता मी शिलाई कशी करत आहे ते पण व्यवस्थित बघा। आणि शिलाई करताना ती जी शिलाई मारली होती त्या शिलाईच्या अलीकडे नाही आला पाहिजे, नाहीतर आपलं होल तयार होणार नाही। जर आपण अलीकडे शिलाई केली तर ते आपण जे होलसाठी जे केलं होतं शिलाई ते पॅक होऊन जाईल। तर बघा आपली शिलाई इथे झाली आहे पूर्ण आणि बघा व्यवस्थित फिनिशिंगने आपला हा पार्ट तयार झाला आहे। तर इथे बघू शकता आणि शिलाई पण दिसत नाही आहे आणि आपण जे बोट बाहेर काढण्यासाठी होल बनवलं होतं ते पण व्यवस्थित शिवला गेलेला आहे। तर आता आपण दुसरा पार्ट असाच तयार करून घेऊया। परत बघा तशीच कट करून घ्यायची आहे आपल्याला। कापड उलटवण्यासाठी कट केल्यामुळे ना शिलाई आपली व्यवस्थित येईल। तुम्ही जर कट केली नाही तर तिथे आपल्याला पलटवताना आणि पलटवल्यानंतर परत शिलाई करताना प्रॉब्लेम होईल। तर बघा इथे व्यवस्थित कापड असा बाहेर काढून घ्यायचा, त्यावर आपला दुसरा कापड सरळ करून ठेवायचा। मगाशी आपण जसा ठेवला होता त्याचप्रमाणे परत तसंच आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे सरळ करून घेत आहे कापड आणि सरळ झाल्यानंतर आपल्याला ज्या अस्तराचा कापड आहे त्याच्यावर ठेवून मी जे दाखवत आहे ना त्याप्रमाणे आपले नोक बाहेर निघाले पाहिजे आणि व्यवस्थित पिन लावून आपण शिवून घेणार आहोत। तर बघा याप्रमाणे मी सरळ करून घेतला आणि आता हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे। आणि जे आपण कट केली होती ना ते चारही कापडाचे एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे कारण मी अजिबात फास्ट केलं नाही आहे। मी अगदी हळूहळू एक एक स्टेप मी तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे। आणि आता आपल्याला याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे व्यवस्थित शिलाई करा आणि या शिलाईच्या अलीकडे शिलाई येऊ नका देऊ, नाहीतर आपला होल तयार नाही होणार। ठीक आहे, चला तर मग आता शिलाई करून घेऊया। हे बघा इथे आपली पिशवी ऑलमोस्ट तयार होत आली आहे। बघा मगाशी ज्याप्रमाणे आपण शिवलं त्याचप्रमाणे हा पार्ट देखील आपला तयार झाला आहे। आता आपण बंध अटॅच करून घेऊया। बघा आता आपल्याला बंध अटॅच करताना काय काळजी घ्यायची आहे तर आपले जे दोन्ही होल आहे ना ते वरच्या बाजूला आले पाहिजे आणि होलच्या साइडनी आपल्याला बंध अटॅच करायचा आहे। चला तर मग बघूया। आता बघा याप्रमाणे आपल्याला एक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि असा आपल्याला एका पार्टला आधी बंध अटॅच करून घ्यायचा आहे आणि बंध अटॅच झाल्यानंतर दोन्ही पार्ट आपले एकमेकांसोबत राऊंड मध्ये शिवून घ्यायचे आहे, ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे। आधी बंध अटॅच केला आणि नंतर हा दुसरा पार्ट उलट बाजूने ठेवून एक बाजू सरळ आहे दुसरी बाजू उलट याप्रमाणे आपल्याला आता इथे शिवून घ्यायचा आहे। तर बघा याप्रमाणे मी शिलाई करून घेतली आहे आणि आपली जपा बॅग इथे रेडी आहे। बघा मी सरळ करून दाखवते, अशी व्यवस्थित फिनिशिंगनी आपली जपा बॅग इथे तयार झाली आहे। तर हे बघा इथे आपली बॅग रेडी झाली आहे।
इथून हात टाकायचा असा व्यवस्थित आणि हे बोट बाहेर काढायचं. एकदम व्यवस्थित आकार आलेला आहे आणि हा बंद असा हाताला गुंडाळता येईल किंवा आपण असं आपल्याला जर हातामध्ये असं ठेवायला त्रास होत असेल तर आपण असं गळ्यात पण ठेवू शकतो. बघा असं इथपर्यंत येत आहे. आता आपण याला काउंटर जोडून घेऊया. तर हे बघा हा काउंटर मी रेडीमेड घेतलेला आहे. असा काउंटर आपल्याला जर बनवायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि याचा उपयोग कसा करायचा, ॲक्च्युली याचं काउंटर कशासाठी वापरायचा, याचा आपण उपयोग कशासाठी करायचा ना, ते सगळे डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर मी बघा हा काउंटर इथे लावून घेतला आहे आणि आता मी माझ्याकडे काही बॅचेस आहेत ते बॅच लावून घेते. तर कार्तिक स्पेशल यशोदा दामोदर, तुम्हाला सगळ्यांना ही लीला माहीतच असेल. यशोदा माता भगवान श्रीकृष्णांना उखळाला बांधत आहे. तर ही लीला कार्तिकमध्ये झाली होती म्हणून हा महिना आहे ना दामोदर महिना म्हणून प्रसिद्ध आहे. दामोदर म्हणजे दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट असं बांधते. आणि ते सगळ्यांना आपल्याला स्टोरी माहिती आहे भागवतामधली की 2 बोटं दोरी कमी पडत होती प्रत्येक वेळेस. यशोदा माता किती प्रयत्न करत होती भगवंतांना बांधण्यासाठी. तर तसंच आपल्या भक्तीने आपल्याला भगवंतांना बांधायचं आहे या महिन्यामध्ये. तर हा एक इम्पॉर्टन्स आहे या महिन्याचा. आणि राधा राणीचा अत्यंत प्रिय महिना आहे. तर राधा राणीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. तर करणार ना सगळे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुम्ही जेव्हा या व्हिडिओवर क्लिक केलं तेव्हा तुम्हाला पण जपामध्ये इंटरेस्ट असेलच अशी मी आशा करते, म्हणून तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलं. तर मग सगळ्यांनी जप करा हरे कृष्ण महामंत्राचा. आणि हा एक बॅच आहे, हा आमच्या स्पिरिच्युअल ग्रुपचा बॅच आहे. म्हणजे इस्कॉनमध्ये असे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर आमचा हा कृष्णबंधू ग्रुप आहे. जर तुम्हाला पण जॉईन करायचं असेल तर तिकडे काय होतं तर तिकडे आपण मॉर्निंग साधना म्हणजे आपण सगळे मिळून तिकडे जप करत असतो. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करण्याचं जास्त महत्त्व आहे. ब्रह्ममुहूर्तावरचं बेनिफिट सगळ्यांना माहितीच असेल, तरी पण मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे समोरच्या की ब्रह्ममुहूर्तावरच का जप करायचा, जप का करायचा, हरे कृष्ण महामंत्र का, या सगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ येतीलच हळूहळू आपल्या चॅनलवर. मला सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर हा कृष्णबंधू ग्रुपचा बॅच आहे. तर मी या ग्रुपशी जॉईन आहे. जर तुम्हाला पण जॉईन करायचं असेल, तुमची इच्छा असेल जप करायची, जर जप होत नाही तुमचा एकट्याने, मग कोणाची तरी सोबत लागते, तर आम्ही सगळे ऑनलाईन मिळून जप करतो. आणि संडे क्लासेस पण होतात. म्हणजे संडेला सगळे फ्री असतात तर संडेला भगवद्गीतेचा क्लास असतो, तर तो पण जॉईन करू शकता तुम्ही. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या सगळ्या गोष्टींचा तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही तिकडे जॉईन करू शकता. आणि जॉईन केल्यानंतर मात्र मला इंस्टाग्रामवर DM करायला विसरू नका. कारण तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहेत ना त्या स्टेटचा पण वेगवेगळा ग्रुप आहे. तर मी तुम्हाला त्या स्टेटसोबत कनेक्ट करू शकते. त्यासाठी तुम्ही मला DM करणं आवश्यक आहे इंस्टाग्रामवर. तर मी इंस्टाग्राम ID पण मेन्शन केलेली आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता. हरे कृष्णा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.